शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. हा श्लोक आपण अनेकदा ऐकतो, पण या श्लोकामागे एक अशी कथा आहे जी आपल्याला सांगते की भगवान विष्णू खरोखरच त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ का आहेत. एका महान ऋषींनी स्वतः त्रिदेवांची परीक्षा घेतली. ब्रह्मदेव, शिवशंकर आणि श्री विष्णू तिघांच्याही दरबारात ते गेले आणि शेवटी त्यांनी विष्णूंच्या छातीवर थेट लाथ मारली. पण विष्णूंनी काय केलं? त्यांनी रागावले नाहीत, उलट त्यांनी त्याचे पाय हातात घेतले. ही कथा आहे भृगु ऋषींची. ही कथा आहे सत्वगुणाची, सहनशीलतेची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिरुपती व्यंकटेश्वराच्या जन्माची. भविष्योत्तर पुराणात एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आहे. जगात व्यंकट पर्वतासारखे दुसरे पवित्र स्थान नाही आणि व्यंकटेश्वरासारखा दुसरा देव नाही जो भक्तांच्या हाकेला धावून येतो. पण हे व्यंकटेश्वर तिरुपतीला का आले? त्यांनी वैकुंठ का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर आहे भृगु ऋषींच्या एका परीक्षेत. फार पूर्वीची गोष्ट आहे. गंगेच्या पवित्र तीरावर एक महायज्ञ सुरू होता. हजारो ऋषीमुनी तिथे जमले होते. वेदपठण चालू होतं. यज्ञाच्या धुराने आकाश भरलं होतं. पण यज्ञाच्या मध्येच एक प्रश्न उपस्थित झाला, जो इतका मोठा होता की यज्ञ थांबावा लागला. त्रिदेवांमध्ये सर्वोत्तम आणि सत्वगुणी देव कोण? ब्रह्मदेव, सृष्टीचे निर्माते; शिवशंकर, संहाराचे स्वामी; विष्णू, पालन करते. तिघेही श्रेष्ठ आहेत. पण यज्ञफल कोणाला अर्पण करायचं? कोणाची उपासना सर्वश्रेष्ठ? हा प्रश्न सोडवण्यासाठी ऋषींनी एकच नाव घेतलं, भृगु ऋषी. भृगु ऋषी म्हणजे साधे ऋषी नाहीत, ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, सप्तर्षींपैकी एक. त्यांची तपश्चर्या इतकी प्रबळ होती की देव दानव सगळेच त्यांना मान देत असत. भृगु ऋषींनी हे काम स्वीकारलं आणि ते निघाले त्रिदेवांच्या परीक्षेसाठी. भृगु ऋषी सर्वप्रथम गेले ब्रह्मलोकात. तिथलं वातावरण अद्भुत होतं. माता सरस्वती वीणावादन करत होती. ब्रह्मदेव सृष्टीच्या रचनेत पूर्णपणे मग्न होते. नवीन जीव, नवीन ग्रह, नवीन योजना. भृगु ऋषी आत आले, उभे राहिले, थांबले. ब्रह्मदेवांनी वर पाहिलं नाही, ओळखलं नाही, स्वागत केलं नाही. भृगु ऋषी स्वतः ब्रह्मदेवाचे पुत्र, पण इथे त्यांचा साधा आदरही झाला नाही. भृगु ऋषींच्या मनात राग आला, पण ते काही बोलले नाहीत. शांतपणे निरीक्षण केलं आणि मनात नोंद केली, ब्रह्मदेव रजोगुणी आहेत. रजोगुण म्हणजे काय? क्रियाशीलता, उत्साह, स्वतःच्या कामात इतके मग्न राहणे की बाकी सगळ्यांचा विसर पडतो. ब्रह्मदेव सृष्टी रचण्यात इतके गुंतले होते की त्यांना आलेल्या ऋषींचंही भान नव्हतं. ही चूक नाही, हा गुणधर्म आहे. पण सर्वोत्तम देव होण्यासाठी फक्त कर्तृत्व पुरेसं नाही. भृगु ऋषी तिथून निघाले. कैलास म्हणजे एक वेगळं जग. थंडी, शांतता आणि एक अनाकलनीय ऊर्जा. भगवान शिव तिथे माता पार्वती सोबत होते. दोघांचं संभाषण चालू होतं. त्यांचा आनंद, त्यांचं एकमेकांसाठी असणं, ते दृश्य स्वर्गापेक्षाही सुंदर होतं. भृगु ऋषी आत आले. नंदीने अडवलं, महादेव आत्ता भेट देणार नाहीत. भृगु ऋषींना थांबवलं गेलं. बाहेरच सप्तर्षींपैकी एक असलेल्या भृगु ऋषींना महादेवाच्या दारात थांबायला सांगितलं. भृगु ऋषींचा संयम संपला. ते परत फिरले आणि मनात निष्कर्ष काढला, शंकर तमोगुणी आहेत. तमोगुण म्हणजे आत्म्यात इतके मग्न असणे की बाहेरचं जग दिसेनासं होतं. शिव हे योगी आहेत, तपस्वी आहेत, पण त्यांच्या अवस्थेत बाहेरच्यांसाठी जागा नव्हती. क्षीरसागरावर तरंगणारं ते दिव्य धाम. अनंत शेषाच्या शय्येवर भगवान विष्णू विराजमान. माता लक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करत होती. वातावरण शांत होतं, पवित्र होतं. अगरबत्तीचा सुगंध, देवदूतांचे गायन
भृगु ऋषी आत आले आणि त्यांनी पाहिलं, विष्णू झोपलेले आहेत. ब्रह्मदेव सृष्टी रचत होते, व्यस्त होते. शिव ध्यानात होते, एकांतात होते. आणि विष्णू निद्राधीन होते. भृगु ऋषींच्या मनात विचार आला, देव असून झोपलेले, माझी साधी दखलही नाही. आणि मग त्यांनी जे केलं ते ऐकून आपण थक्क व्हाल. भृगु ऋषींनी थेट भगवान विष्णूंच्या हृदयावर, वक्षस्थळावर लाथ मारली. जो हृदय साक्षात माता लक्ष्मीचं निवासस्थान आहे, जो हृदय संपूर्ण विश्वाचा आधार आहे, त्या हृदयावर एका ऋषींनी पाय उचलला. माता लक्ष्मी थिजल्या. वैकुंठातील सेवक श्वास रोखून बसले. सगळ्यांना माहीत होतं आता काय होणार आहे. भगवान विष्णू जागे झाले. त्यांनी डोळे उघडले, भृगु ऋषींकडे पाहिलं आणि मग ते उठले. रागाने नाही, शस्त्र उचलून नाही, सुदर्शन चक्र फिरवून नाही. ते शांतपणे उठले. भृगु ऋषींचे पाय हातात घेतले आणि अत्यंत विनम्रपणे म्हणाले, ऋषीराज, तुमचे पाय तर किती कोमल आहेत आणि माझं हृदय किती कठीण. तुम्हाला लागलं तर नाही ना? क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. भृगु ऋषी एक क्षण स्थिर राहिले. त्यांनी ब्रह्मदेवाची परीक्षा घेतली. ते मग्न होते. त्यांनी शिवाची परीक्षा घेतली. ते एकांतात होते. आणि विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. ते शांत राहिले. उलट विचारलं, तुम्हाला लागलं तर नाही ना? भृगु ऋषींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना उत्तर मिळालं होतं. भृगु ऋषी परत गेले. ऋषींच्या सभेत सगळे आतुरतेने वाट बघत होते. कोण सर्वोत्तम? सगळ्यांनी विचारलं. भृगु ऋषी म्हणाले, ब्रह्मदेव रजोगुणी आहेत, कर्मात मग्न, पण भक्तांसाठी उपलब्ध नाहीत. शिवशंकर तमोगुणी आहेत, आत्मध्यानात मग्न, पण भक्तांना भेट देणं कठीण. आणि श्रीहरी विष्णू, ते सत्वगुणी आहेत, छातीवर लाथ पडली तरी रागावले नाहीत. उलट विचारलं, तुम्हाला लागलं तर नाही ना? असा देव हाच सर्वश्रेष्ठ, हाच सर्वोत्तम. सभेत एकच आवाज उमटला, श्रीहरी विष्णूंचा जय, जय श्रीहरी. पण ही कथा इथेच संपत नाही. वैकुंठात माता लक्ष्मी अजूनही थरथरत होत्या. विचार करा, ज्या हृदयात महालक्ष्मी वास करते, ज्या हृदयाला ती रोज पूजते, त्या हृदयावर एका ऋषींनी लाथ मारली. हा अपमान माता लक्ष्मीला सहन झाला नाही. ती संतापली, अत्यंत दुखावली आणि तिने एक निर्णय घेतला, वैकुंठ सोडायचं. माता लक्ष्मी वैकुंठातून निघाली, पृथ्वीवर आली. महाराष्ट्रातील कोल्हापूरला स्थिरावली. तिथेच ती करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध झाली. वैकुंठात शांतता होती, पण ओसाड होती. विष्णू भगवान निघाले. त्यांनी लक्ष्मीला शोधण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. आणि ते कुठे गेले? आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर. तिथे त्यांनी व्यंकटेश्वर स्वरूपात भक्तांची सेवा करण्यासाठी अवतार धारण केला. भविष्योत्तर पुराण सांगतं, व्यंकट पर्वतासारखे दुसरे पवित्र स्थान नाही, व्यंकटेश्वरासारखा दुसरा देव नाही, जो भक्तांच्या हाकेला धावून येतो. आज जगभरातून लाखो भक्त तिरुपतीला जातात. जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक. रोज हजारो भक्त, कोट्यावधींचं दान. या सगळ्याची सुरुवात भृगु ऋषींच्या एका लाथेत आहे. या कथेतून शिकायचं काय? ही कथा फक्त देवांची परीक्षा नाही, ही कथा आपल्यासाठी आहे. 3 गुण सांगितले जातात. रजोगुण, कार्यात मग्न, उत्साही, पण कधीकधी इतर दुर्लक्षित. तमोगुण, एकांत, ध्यान, आतमध्ये बुडलेलं. सत्वगुण, शांत, सहनशील, सगळ्यांसाठी उपलब्ध. विष्णूंनी सत्वगुण दाखवला. लाथ पडली तरी रागावले नाहीत, अपमान झाला तरी विनम्र राहिले. उलट विचारलं, तुम्हाला लागलं तर नाही ना?
हे फक्त देवत्व नाही, हे आदर्श माणुसकी आहे. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? तीच तुमची ओळख असते. विष्णू क्रोधाने उत्तर देऊ शकले असते, पण त्याने करुणेने उत्तर दिलं. तेच त्यांचं मोठेपण आहे. तर मित्रांनो, ही होती भृगु ऋषी आणि त्रिदेवांच्या परीक्षेची कथा. या कथेतून आपल्याला समजतं की श्रीहरी विष्णू हे त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ का मानले जातात. तिरुपती व्यंकटेश्वर पृथ्वीवर का आले आणि सत्वगुण म्हणजे काय असतो? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा, कारण सनातन धर्माच्या या अमूल्य कथा सगळ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात. तुमच्याकडे अशाच एखाद्या पुराणकथेची माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढची कथा तुमच्यासाठी घेऊन येऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीहरी, जय व्यंकटेश्वर.